नमस्कार. नमस्कार. मी स्वराज जागरणकडून राजेंद्र दळवी. आज आम्ही आवनखेडमधले आमचे मित्र आणि प्रगतशील बागायतदार संतोषराव निंबाळकर यांच्याकडून आले. संतोषराव, व्हरायटी कुठली? आर्यमान. आणि लागवड केव्हाची? लागवड 17 जून. 17 जून म्हणजे ही आज 32 दिवसाचा plot. 32 दिवसात प्लॉट झाला. हा 27-28 दिवस मागचे पूर्ण पावसामध्ये होता. ह्या प्लॉटमध्ये आपण एक 10-12 दिवसापूर्वी ह्याच्यासाठी आलो होतो. ह्या प्लॉटमध्ये फुटवा नव्हता, पिवळेपणा धरला होता आणि मुळवा चालत नव्हता. तर आपण काही ड्रिपची स्प्रेची ट्रीटमेंट दिली होती, केली तुम्ही? हो. मग त्याच्यानंतर काय फरक दिसतोय? फरक लगेच जाणवलं नाही. झाडाची ग्रोथ, झाडाचा फुटवा. म्हणजे आता आपण पाहू शकतो बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये फुटव्यासाठी काम केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13च्या आसपास फुटवे निघालेले आहेत. पानांचा आपण कलर पाहतो, एकदम हिरवागार पानं आहेत, निरोगी पानं आहेत, जाड पानं आहेत, पंजे पण एकदम स्ट्रॉंग पंजे पडत आहेत. फुलांचे देठ आपण पाहतोय, यांनी निरोगी ठेवलेलं आहे. देठाची जाडी एकदम स्ट्रॉंग आहे, जी कुजला रोगाला बळी पडणार नाही. एकदम मोकळे पंजे पडत आहेत. आणि मुळ्यांची कशी काय परिस्थिती आहे? काय मुळांची परिस्थिती पूर्ण पेपर जेवढं कोरडं तेवढं प्रॉब्लेमॅटिक आहे. मुळ्यांची पण आपण परिस्थिती पाहतोय, एकदम मुळवा चांगला आहे. बरं, आपण जे काम केलंय त्या सगळ्या कामात तुम्ही समाधानी आहे? समाधान. आपण आपल्या इतर शेतकरी मित्रांना काय सांगाल की आपण जे टेक्निकली काम देतो हो. आणि ते काम करून फायदा झाला पाहिजे का नाही, होतोय का नाही होतोय? फायदा पूर्ण होतो. बरं, त्या ट्रीटमेंटने खर्च वाढतोय का, कसं का तुम्हाला काय वाटलं? खर्च लिमिटेड आहे. लिमिटेड खर्चामध्ये जर योग्य ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही संतोषरावांसारख्या प्रगतशील शेतकऱ्यांचं ऐकून एकदा तरी स्वराज ॲग्रोमध्ये ट्रीटमेंटसाठी या. चला, धन्यवाद. या इथं